ओम गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ संत कैकाळेश्वर महाराज की जय. ओम सजयति सिंदूरवदनो देवो यत्पाज पंकजस्मरणं वासरमणिरेव तमसां राशिं नाशयति विघ्नां. या कुंदेन्दुशाहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या विनावरमण्डितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युतशंकर प्रभृतिभिर्दैवे हा सदा वंदिता. सा माम पातु सरस्वती भगवती न्यासेश जाड्यापहा. ओम मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिम यत्कृपातमहं वन्दे जगद्गुरुः नारायणं परमानन्दमाधवं. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती चैव ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवकंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अध्याय 11 चालू आहे. श्रोतेहो, आपल्या सर्वांसाठी आनंद व्हावा आणि मन उत्साहित व्हावं आणि नवनाथांच्या आपल्या सर्वावर कृपा व्हावी हेच नवनाथांच्या चरणी माझी विनंती असेल. ओम श्री गणेशाय नमः. जय जयाजिंदू शलाका मुकुटपणे सकळ टिळका इंदिरापते विभूद जनका भक्ती मानसा विराजित. ऐसा धैर्यवंत पुढे बोलवी भक्तिसार ग्रंथ. मागील अध्यायी गैनीनाथ जन्मोदय पावला. यावरी गोरक्ष मच्छिंद्रनाथ महिंची तीर्थे करीत हिमाचल बद्री केदारात भ्रमण करीत पै गेले. इतकी कथा सिंहावलोकनी पूर्वाध्यायात की जे श्रवणी. असो गुरु शिष्य बद्रिकाश्रमी शिवालया पातले. बद्वांजळी जोडून करीत झाले नमस्कार. नमस्कार करुणी जय जयकार स्तुती संवादे आराधिले. हे त्रिपुरारी शूलपाणी अपर्णावर पंचाननी रुंडमाळा चिताभस्मी दिव्य तेज भूषित तो. हे कामांतका दक्ष तेजा भोळवट वरा देशिदान वा. कैलासपते महादेवा सदाशिवा आदिमूर्ती. हे दिगंबरा जगजेठी भाळे गंगा मौळी जटाजुटी नरकपाळ कर संपुटी. इंदू कळेते निरविशी. उर्ग वेष्टन कुरुंग साली व्याघ्रांबर वसन पाली. गज चर्मादी मिती झाली परिधाना महाराजा. हे कैलासवासा उमापती. हे दक्षजा माता आदिमूर्ती.
हे चक्रचालका माया भगवती आम्हा दासा भासशी तू हे नीलग्रीवा आदिपीठ करुण करा उत्तमा श्रेष्ठ स्वीकारुणी सर्व अरिष्ट सुखदेशी देवासी बाळ दृष्टी यार्थनयनी डमरू त्रिशूळ विराज पाणी सदा प्रिय वृषभ वाहनी भस्मधारणी महाराजा हे स्मशानवासी वैराग्यशिळा नगजा माता रक्षपाळा श्वेतवर्णात मोगुणा आगळा आगळा वासिगळा राम मंत्र हे सर्वधीशा विश्वपती भिक्षाटने बहुत प्रीती जटा पिंगया त्रिपुंड ललाटी शुद्ध वीरगुंठी शोभतसे फरशांकुश डमरू हाती लोप पापा पातो पाती षडानन ताता सुत गणपती विद्यालक्ष्मी मिरविशी ऐसे सुत्या पार वचनी करित मच्छिंद्र बद्रिकाश्रमी स्तुती ऐकुणे प्रेमे उगमे प्रगट झाला महाराजा मग मच्छिंद्राचा धरुणी हस्त सप्रेम त्याते आलिंगित निकट बैसवणे पुसे त्याते योगक्षेम कैसा तो गोरक्षाते घेऊने जवळी मुखे स्वकरे कुरवाळी मने बा उदय येणे काळी हरिनारायण झालासी ऐशे वधोनी आणि वदत हे महाराजा मच्छिंद्रनाथ हातव शिवयोगे सुत तारक होईल ब्रह्मांडा म्या पूर्वी आते पाहिले होते मनशील तरे कनकगिरी ते तो अभ्यासून सुते आणले द्वैत घराते श्रीराम नरसिंह सूर्य हनुमंत भैरव काळिका विरासहित पाचारिता महितेथ आलो होतो महाराजा तस्मात पूर्वीची होय ओळखी मनवणे गोरक्ष घेतला अंकी परी आता सो शिखी एक वचन ऐकिजे याने विद्ये ते अभ्यासिले तरी तपाविन विगलित ठेले जैसे शत्रू जगत्रयी झाले मग ते हिनत्व प्रतापा की जीवनाविन वृक्ष तैसा कालरूप भाषे वैसा की तरुविन ग्राम जैसा बुभुक्षित लागतसे की नाके विन सुंदर नारी की विना तोय सरिता पात्रे की नक्षत्राविन शोभा रात्री कदा काळे दिशेना
तरी तपाविन लकलकित विद्या भांडार न दिसत जैसा मानव परम क्षुदित विकळ शरीरी मिरवितसे तरी आता माझी आश्रमी तपा बैसवी योग द्रुमी मग तप बळाते बलाढ्यगामी विद्याश्रे मिरवेला या उपरी मच्छिंद्रनाथ बोलत वय धाकुटे बाळ अत्यंत तरी तया तीव्र क्लेशात साहिले जाईल कैसेजी एरू म्हणे वरद पाणी आ तुझा हे मौळी स्थानी तरी तप क्लेशावर कडसने दुःख होणार नाही बा या परी ते नित्य नित्य मी समाचारी न गोरक्षाते तो न्या संशय सकला ते तपा गोरक्षा बैसवी ऐशे वदता दिनाथ अवश्य मच्छिंद्रनंदन म्हणत उत्तम आहे ऐशे बोलत अंगे कारिता पै झाला तेथे आमचे काय हरले की जन्मांदा चक्षु आले की सदैव हरणे ते सांभाळिले एकटपणे पावसात तेवी त्वाने तुझा दास येथे आश्रमे करिता वास तेथे वाईट काय आम्हास चिंता माझी निरशेल ऐशी शिवार्थ बोलून वाणी परिहर्षण माये मच्छिंद्रमणी जे योजिले होते अंतःकरणी तेची घडुनी पयाले फारचे उत्तमोत्तम झाले गोरक्षाशी शिवे अंगीकारिले आता जाईल संगोपिले अर्थारते बहुवसे मग उत्तम वेळा उत्तम दिवस ग्रहबळ जाणून नक्षत्रास उत्तम तिथी उत्तम मास पाहुनी तपा बैसविला लोहाचा करुणी कंटक निट त्याग्रे योजुनी चरणांगुष्ट वाम पादा देऊने कष्ट उभा राहिला गोरक्षतो वायुहारे ठेवूनी मन क्षणिक अन्न त्यजून उपरी फळपत्री आहार करुण क्षुधाहरण करीतसे सूर्यमंडळी ठेवून दृष्टी तप करीतसे तपो जेठी ते मच्छिंद्र पाहुनी निज दृष्टी परमचित्ती तोषला मग आदिनाथा विनवोनी मच्छिंद्र निघाला तीर्थाटनी 12 वर्षाचा नेम करुणी गोरक्षा ते सांगितले असो मच्छिंद्र गेला तीर्थाटनी एरेकडे बद्रिकाश्रमी रात्रंदिवस बद्रिकाशूळ पाणी जवळी जाऊनी बैसला सोय आपण आदिनाथ गोरक्षाचे दास्य करीत मागे पुढे राहून अत्यंत आल्या विघ्ना निवटी तसे असो यावरी मच्छिंद्रनाथ प्रयाग करुणी त्वरित काशी अवंतिका मिथुळा सहित मथुरा काश्मीरी पाहिली अयोध्या द्वारका महाकाळेश्वर सोमनाथ करुणे तत्पर ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर
कृष्णेश्वर पाहिला भीमा उगमी भीमाशंकर आवंड्या नागनाथादि पंढरपूर करुणे 14 पीठे थोर भगवतीची पाहिली कार्तिक शेषाद्री मल्लिकार्जुन सरिता सरोवरी अपार स्नान घडले करिता महे ते गमन लोटली वर्षे द्वादशादीन सकळ तीर्थे महेची करुण शेवटी सेतू बंदी जाऊन रामेश्वराचे चरण वंदून स्नाना गेला देशी तो शेत संदे वायू सुत जाऊने नमे मच्छिंद्रनाथ परी मच्छिंद्रा पाहता मकर ध्वजतात आल्हादला चित्ती बहुत तो परम प्रीती लवड सवडी मच्छिंद्र हस्त धरुणे ओढी हृदय लिंगुणे परम आवडी निकट बैसवी महाराजा म्हणे बातो योग द्रुमाने कोणीकडे केलेने 24 वर्षी तुझे दर्शन आजी झाले महाराजा की आळशावरी गंगा वळली की 12 वर्षे पर्वणी आली तैशी माते गोष्ट झाली आज दर्शने तुझ्या बा ऐसे बोलुनी वायू सुता परम मच्छिंद्राचे आतिथ्य करिता मग समय पाहुणे संतोषयुक्त मच्छिंद्रा ते बोलतशी आज 24 संवत्सर झाले परी तुझकडे माझे चक्षु लागले कै भेटशील म्हणून भुकेले पारणे फिटले याजिते हे महाराज योग द्रुमा कामने काम जो वेधला मा तो सरिता प्रवाही हस्तवर उगमा बुडवितो मज लागी तरी त्या कामा ना जळात तो तारक झाला हे शिमाते झाला शिपरी अध्याप पर्यंत बाहेर न काढशी महाराजा पूर्वी मजला देऊने वचन तुवा केले आहे गमन परी श्री राजाचे स्थान पाहिले तुवा नाही की आता तरी धरुणी चित्ती प्रसन्न करे कृपा भगवती मैना किनेची कामरती पूर्ण होती घेई का आपुले वचने करुणी त्यांचे अनेक फल दे मम वचनाचे मग पाहुणे आर्तमनींचे सुटका केव्हा होईल मी गुंतलो तिचे वचनी की मच्छिंद्र पाठविणे भुवनी तरी ते रती सुखाच्या कामाश्रमी मच्छिंद्रनाथा मिरविजे ऐशे वचन तिथे व्यक्त आहे तरी मज करे मुक्त आणि तो आहे वचन दिदले माते तेही सत्य करी आता ऐशी ऐकुनी हनुमंतवाणी अवश्य म्हणे मच्छिंद्र मुनी मग त्रिरात्र ते वस्ते करुणी निघते झाले उभयता मार्गे जाता अनेक तीर्थे यथाविधी झाले सारिते मग गौड बंगाला टाकुनी त्वरित श्रीराजात संचरले तवती सकळ स्त्रियांची स्वामिनी विराजली शे राजासनी महापुण्याशे तपोखानी मैनाकिनी ज्ञान कळा शृंगार मुरड उत्तम भजन तेथे भोगितसे राजासन
गजवाजी उदधी रत्न रत उष्ट्रादी अस्ति पै. छडीदार चोपदार रत्न पारक हे मकार. राऊत पूर्ण भांडार पोतदार फराशी. यंत्रधारे मंत्रधारे नाना मंत्रे अस्ति कुमरी. शास्त्र निपुण कारभारी लेखकही सेवा विराजले. जासुदलकारे वकिलात करो जाणते सकळ समतात. पायदळ अश्व राऊत नशे गणित पृतनेते. कुत्तेवान चित्तेवान साकार खाणे पहिलदान. दिवानादी कपिल खान गजमस्तकी रुळती. खिस्मत दागारे करणार शिकार के बंडीदार. ताशा मरफी पनवाळ थोर कुशळपणे वाजविती. गायक हेर बातमीदार खेळक प्रार्थी निपुणतर. वाद्यधारे शृंगार कर शिंपी कुल्हाळ विराजले. अस्वायशे राजकरणे आभोत असते काम भिन्ने. परे सकळ समुदायकाने स्त्रिया अवघ्या मिरविल्या. असो अवघ्या कटकात संचरले झाले उभयता नगरात. राजद्वारे जाऊन त्वरित झाले दृष्टी सरायास. दृष्टी पाहताची अंजने सुत श्रियाशी आनंद झाला बहुत. बोलावणे त्वरिता त्वरित कनकासने बैसविले. एकासने मच्छिंद्रनाथ एकासने अंजनी सुत. षोडशोपचारे पूजुने त्वरित बद्वांजली केली ते. मने महाराजा दिव्य रथा वात नंदनांजनी सुता. द्वितीय कोण सांगाता आगमन झाले महाराजा. एरू म्हणे ओ शुभानने त्वा बैसुने तपा प्राज्ञे. तरी त्या तपाच्या कामना म्हणी पूर्ण करे आता ओ. मम भक्तीचे वरदावळी की पुरुष लादशील मच्छिंद्र बळी. तरी तोची तरी तोची हा होय येणे काळे. रते सुखा निववावे की शेवे लागे उडुगणनाथ. की अरुण सहा पूर्णादित्य तेवी तुते मच्छिंद्रनाथ. काम व्यक्त पुरवावया की सचिलागी सहस्रनयनी. की शोभला जैसा शिवार्पणी. तेवी तुते मच्छिंद्र मुनी रती सुखा हेलावे. ऐशे बोलुने वज्र शरीरी निवांत बैसला स्नावरी. मग राहुणे तेथे 3 रात्रे निघता झाला कपिराज. पुन्हा श्वेतपदा येऊन करीत बैसला श्रीराम चिंतन. एरीकडे मच्छिंद्र नंदन सुखा माझे लावे. बैसून या कनकासनी राजविलासा भोगी मुनी. मुक्तमाळा ग्रीवे लागुणी हेलावती समोर. हेम मुद्रिका उपुने करणी हस्त विराजले कनक कोंदणी. भरजरी भूषणे हम हेम करणी ढाळ देती लखलखित. पुढे शेवे परिचारिका परित्या हे दारा लावण्य लतिका. उर्वशीचा सारुण्या वांका शेवे लागी उतरल्या.
बडी जाये बडीदार वारंवार करते पुकार छडीदार चोपदार दौलत जादा म्हणताती मुक्त लवंगांचे तुरे माळी कस्तुरी केशर शोभे भाळी राजासनी स्त्रिया मंडळी सुशोभित भवताली जैसा नभात तारांगणी वेष्टीत शोभला उडगण स्वामी तेवी श्रियात मच्छिंद्र मुनी निज भारी शोभला की देव गणेशची नात परमशोभिवंत घवघवित तेवी श्री मंडळीत मच्छिंद्रनाथ मिरवला सदा बैसुनेक आसनी खेळ खेळती ध्यूत कर्मी नाना विनोदुनी विनोदवाने हास्य करती गदगदा राजवैभवादी कारभार सोये करती सारासार नाना कुशलता पार निज दृष्टी पाहतसे रसायनी कविताकार वेदज्ञ बोलती शास्त्र अपार ज्योतिष भविष्य जाणणार व्याकरणादी मिरविले धनुर्धर युद्ध शास्त्री प्रबळ के भिन्न पाहते प्रळय काळ जळते निर्मिले विशाळ उभे असते सन्मुख संगीतकार गायन प्रकारी गंधर्व सरी तानमानी कळाकुसरी औषधी युक्त वैद्य रोगा परी परीक्षकी मिळले ते अश्वारोहण उत्तम युक्ती अश्व फिरवणे वाता कृती कोकशास्त्र भाष्य कृती स्वर्गचाराचे सकळिका नाटक कळा सकळी शृंगारित आणुने टेकती राजसम्मत प्रसंगानुसार वाचे वदत बोलू जानती चातुरी ऐशिया गणांचे उत्तम भरत हेलावती राजसभेत तेने चित्त सरितेत आनंद तोय हेलावे तेने करुणी मच्छिंद्रनाथ सुखाब्दीचा मिन तळपत ऐशे लोटले दिवस बहुत रती सुखा माझारे तो समय चित्त सुख मेळी ऋतू पावली राजबाळी ते काम रतीचे सुख मेळी गरोदर झाली ते दारा तो गणा माझी भद्र जाती सर्व गुणे मुनी भद्रमूर्ती अंशरूपे प्रकटुने रती देहधरिता पै झाला रेत रक्त जेने काळी लोटत मासा नवांचे मेळी तदनंतर प्रसिद्ध झालिया बाळे बाळ बालार्क देखिला त्यात ते भरता द्वादश दिवस उत्तमा परी केले बारसे नाम ठेविले त्या देहास मिळनाथ म्हणूनी या उपरी याचक देऊनी दान उचितार्थ सकळ तोषविले जन नाना रत्ने देऊनी भूषण गौरवाते मिरविले सो ऐशी संगोपनी 3 संवत्सर तया स्थानी लोटून गेली सुखासनी मच्छिंद्रा ते भोगिता यावर आता दुसरे कथन हस्तनापुरी कुरुनंदन जन्मेजयाच्या वंशा कारण बृहद्रवा जन्मला तो जन्मेजयापासून पुढती 7वा पुरुष वंशा प्रती 2 सहस्र 7 शती कली गेला से लोटून बृहद्रवा राजा थोर राज्यपदी हस्तिनापुर मिळवणे महीचे अपार विप्र सोमयाग मांडिला 1 वर्षे त्या क्षिती अग्निकुंडे पूर्णा होती
पुष्ट होणे दाहक मूर्ती तुष्ट शरीरी मिरवला परिशिव नेत्रीचा प्रयाग्नी तेने दाहिला होता पंचबाणी परी तो गेला होता भक्षुनी द्विमूर्धनी महाराजा तो शिव शरीरी चेतला मदन जठरे वाहत होता द्विमर्धुन तया माझी जीवित प्राण अंतरिक्ष संचरला तो अंतरिक्ष महाराज अग्निजठरा माझी विराजे तो गर्भती तेजा पुंज यज्ञकुंडीत सांडिला पूर्ण होती शेष प्रसाद मिरवुनी निघोती मग यज्ञकुंडी विप्राहुती रक्षका काळे बृहद्रवा विप्राह ते सलिला बाळ ते जाते रक्षा स्पर्शता लागे होते दृष्टी पाहता बालशते मंजुळावतरुदन करी तवते पुरोहित ज्ञानी द्विज रायाशी म्हणे महाराज यज्ञकुंडी तेजा पुंज बाळप्रसाद मिरवले प्रत्योदक उचलो निहाती बाळदावी राया प्रती राव पाहोनी तेज स्थिती परमचित्ती तोषला जैसा जलार्णव मंथन करिता त्यात चतुर्दश रत्ने निघता मग आनंद न माये सुरवर चित्ता तैसे झाले बृहद्रवा की संजीवनीचा धरुणी अर्थ कच गेला शुक्रगृहाते साधुनेता संजीवनी ते शचीनाथ आनंदला की रामोपजता कौसल्ये कुशी आनंद झाला दशरथाशी तेवी पाहता बाळमुखाशी बृहद्रवा आनंदला मग पुरोहित विप्रापासून निज करी कवळे अग्निनंदन परमा स्नेहे हृदयी धरुण चुंबन घेत बाळाचे परम उदेला आनंद पोटी की चंद्रोदयीची ऐक्य भेटी मग समुद्र पात्रा तोय दाटी प्रेम लहरी उंच बळी वारंवार घेत चुंबन की त्या ते भाषे प्रत्यक्ष मदन परी तो मदनची व्यक्तपूर्ण शिवकायेचा प्रगटला की सत्वगुणी विद्धुलता पाळ मांडिला शरीरावरुता की पुनर्विदू प्रसन्न होता तेजा पुले अर्पिले की संघाता पार करणी मै मिरवला उत्तम तरणी अस्वायशा पार चिन्नी वर्णिता ग्रंथ वाढेल आसो बृहद्रवा लवळ सवळी अंतापुरात जात तातळी धर्मपत्नी संसार सांगडे निज दृष्टी विलोकी नामतीचे सुलोचना परीती प्रत्यक्ष सुलोचना शुभानना ते देवांगणा महिला गे उतरली की प्रत्यक्ष रमा सरस्वती की दिव्य पर्णेची मूर्ती उदयाले माय भगवती कुरुकुळाते तारावया जिचे पाहता चरण गंगोदक दिशे मळीन शंतनो सारखे टाकुनी रत्न शिवमौळी विराजली तस्मात गंगा समान हाती देता अपूर्व लागे गोष्टी असो तिने बालक देखता दृष्टी पुशेराया ते आवडीने म्हणे महाराजा विजय ध्वजा करी कवळिले कवनात्मजा माते भाषे मित्र ओजा
दुसरा तरणे आहे हा. हाय रो म्हणे ओ शुभाननी यज्ञकुंडी दी मूर्धनी प्रसाद रूपे दिदले तेने राजस्तंभी मिरवावया तव उदरी जो मिनकेत मनाने वर्या पुला सुत तयावरील सकळ हेत या बाळा ते मिरवावा तरी वंशाशी मिनकेता दिव्य स्वरूपाचा आहे सुत तयाचा पाठिराका निश्रिता ईश्वरे हा प्रेरिला आगे हा योनी संभव जान अवतार दक्ष चिद्रत्न ज्वाळामाळे होणे प्रसन्न प्रसाद दिदला आपणाशे ऐशे वदता राजभूप सुलोचना कवळे बाळ कंदर्प तयाचे पाहुणे दिव्य रूप मोहदीप उजळला बाळ हृदय कवळोने धरिता पयोधरी लोटली पयसरिता बाळमुखी स्तन घालिता पयहा पान स्वीकारी मग उत्तम करी बाळरीती स्नान मार्जनादी सारिती या परी द्वादश दिना प्रती परम सोहळा मांडेला मेळवणी सुवासिनी पाळना घातला योग प्राज्ञी जालिंदर हे नाम जनी सकळावडी ठेविले यज्ञकुंडीचा ज्वाळा माळी प्रसन्न झाला ते निकाळी ज्वाळा तौदेला म्हणून सकळे नाम जालिंदर स्थापिले आयशा करुनिया गजरा ग्रामात वाटली गोड शर्करा अपार धनया चकनरा लौकिकार्थ वाटिले आयशिया गजरे पूर्ण राहाटी झाली भूत दिवसा लोटी मास संवत्सर पंचवटी सप्तम लोटले यावरे तो बृहद्रवाराणा अपार पाळल्या ललना पुढे योजने मौजी बंधना यज्ञोपवीत आराधीन या उपरी कोणे के दिवशी आराव विचार करी मानसीन गृहस्थाश्रमी जालिंदराशी लग्नविधी उरकाया म्हणवणे आपला पुरोहित मंत्री सवे देऊनी त्याते उत्तम कुमारी शोधार्थ महेवरी प्रेरिला गुणवंत रूपवंत सुलक्षणे कुमारी पाहत मंत्र्याने पुरोहित देशावर हिंडती ते एरीकडे जालिंदर राजांगणा परमसुंदर घेऊन अंकावर चुंबन घेत लालसे परमस्नेहाने ऊर्ध्व दृष्टी पाहून बोले योग जेठी धुर्मिण मंत्री मम दृष्टी एरीकडे जालिंदर राजांगणा परमसुंदर घेऊन अंकावर चुंबन घेत लालसे परमस्नेहाने ऊर्ध्व दृष्टी पाहून बोले योग जेठी द्रुमेन मंत्री मम दृष्टी दिसत नाही कमाते हेरी म्हणे पाडसाय के तुझ श्री करावया जनके पुरोहिताने मंत्री देखे पाठविले आहे तबा हेरू म्हणे श्री काये माता म्हणे बायकोशी म्हणावे हेरू म्हणे मज दावावे बायका कैशा जननीये एरे म्हणे मज समान बायको येईल तुझ कारण जैशी मी त्याच समान तुझ बायको येईल की ऐशी सुलोचना त्या ते वदता तो शब्द रक्षुनी आपुल्या चित्ता बाळांत येऊनी खेळता खेळता बाळा लागी पुसतशी मने गडे हो ऐका ऐकून
ममताता मात करते बायको ती सकास यासाठी अर्थ कौतको करिता बायको ते सांगा आतवते बोलते विचक्षण बहुशटपणे बोलते हासून जालिंदर बुद्धिहीन बायको ही कळेना मग ते म्हणते मूर्खा ऐक बायको म्हणता संसार निक विषय सुखाचे पूर्ण भातुक जगा माझी मिरवी तसे हस्ते हस्त संकेते धावणे शिष्ण म्हणतोय म्हणतियाचे समाधान इतके त्यांचे ऐकून वचन मनी विचार करीतसे अगा जग हे परमधम आचरणाचरती परम दुर्गम जे का जगाचे उत्पत्ती स्थान तेची रमती रमतात तरी आपण करू नये ऐशी याचा मनाला सबळ त्रास ऐशे रचने विवेकास मुलातून निघाला मनात ती करी विचार मातेच्या शब्दाशी पर तरी ते करून व्यवहार अधर सराशी दिसतसे माता बोलली मज समान कांता मिरवतसे चिद्रत्न तरी ते कांता तरी ते कांता मज माते समान व्यवहारा योग्य वाटेना तरी पूर्ण धर्म राशी कदान वर्तू कार्याशी मग सानुनी ग्रामधाम दाराशी काननांतरी निघाला परिग्रामद्वारी ग्रामरक्षक त्यांनी जाता पाहिले बाळक परिराजनंदन म्हणून धाक हटकावया अंतरले परी बुद्धीचा त्याने वेक केला आहेर मागे पाठविला कोणी जाऊनी त्वरे नृपाला सांगता ते तातडीने हे महाराज भुवननाथ विपिनी गेला पुला सुत राय ऐसा ऐकुनी वृत्तांत आला धावत तातडीने परी तो चपळ विलक्षण म्हणे कोणी येईल धावून म्हणून मार्गा ते सोडून महाकाननी रिघाला तव त्या विपिने तरु दाटी विशाळ जाळ्या तृण अफाटी त्यात संचरला हेर दृष्टी चुकर झाले पाहता परी तो योगेंद्र चपळ बहुत जाता जाता एक पर्वत त्याची दरी धरुणी सुत उत्तर दिशे चालिला एरीकडे नृपणात काननी निघाला शोध करीत परी शोध लागला दूतस्थानापर्यंत पुढे शोध लागेना पाहता परी बहु विपिन परिजालिंदराचे न पावे दर्शन जैसा मावशेचा दिन चंद्रमणी लोपतसे आयशे झाले सकळाशी निराशपणे ग्रामाशी येथे झाले झाल्या निशी शोक करिता सकळांनी रायास पारजन पात्या पुलाले सदन परिबृहद्रवाने सुलोचना परमाट्टहास करिता ती बाळलीला खेळ अद्भुत आठवणी गाता रुदन करिता राव म्हणे हा अनुचित प्रसाद हातीचा पै गेला माते अग्नी झाला प्रसन्न माझे कर्मगहन हातींचे गेले चिद्रत्न काय करू पाय हो बाळक माझे अर्का समान तेज रूप वाटे मदन माता म्हणे खेळ उत्तम
काय वर्णो तयाचा ऐसा करिता टहास पर्यानिक सरदार बुद्धिलेश रायास सदा बोधी नाना भाष्य युक्ती प्रयुक्ती करोनिया म्हणती राया नरोत्तम जालिंदर योनी संभव तरी हा सेविता महाकानन त्याशी मरण नशेची मही समुद्र वलयांकित शोध करू आम्ही निश्रित परी केव्हा तरी तुमचा सुत तुम्हा भेटील महाराजा तरी हा संशय करुण धैर्य गळी ठेवा म्हण ऐशा युक्ती करुण याशी शांत करिता ती एरीकडे जालिंदर पर्वत दरी अति गुहार संचरला परी महीवर काळो की रात्र दाटली तया माझी झाले विपरीत विपिनी वनवा लागला बहुत पुढे ते कानन अग्नी जाळीत तया पाशे पातला तव त्या दरित जालिंदर निद्रे व्यापिला तृणा पार तो जवळी आला वैष्णानर तृण भक्षावया कारणे तो बाळ गोमटे देखिले दृष्टी विस्मयो कर्या आपुले पोटी हे बाळ मम उदर जेठी उदय पावले होते की उत्तम ठाण पाहुणी याते सांडले होते म्या गर्भाते येथे यावया कारण याते का पडले न कळे हो मग शांत होणे मूर्तिमंत बाळ त्वरे केला जागृत अंकी पुषे त्याते कारण काय येथे यावया ए रूपाहुनी तया सादर म्हणे कोण तुम्ही सांगा सत्वर एरू म्हणे मी वैष्णानर जननी जनक तुझा मी एरू म्हणे जननी जनक कैसे होतील हर एक मग तो मुळी हुनी कथा पावक तया लागी सांगितसे असो आता वैष्णानर पुढे पुढती लिहिता पर ती कथा पुढे धुंडी कुमार मालू नरहरीचा सांगे की स्वस्ती श्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर एकादशाध्याय गोडा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज की जय शिव हर 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 महादेव सद्गुरुनाथ संकटेश्वर महाराज की जय अलक निरंजन ओम अलक निरंजन गुरुदेव दत्त अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन श्री राम।